रामकृष्ण हरी मंडळी, देवपूजा आवरल्याच्या नंतर मी सकाळी 1 लिटर तरी पाणी पिऊन घेते, त्याच्यात लिंबू पिळून. आता सध्याला लिंबू नाही आहे, दुसरं काहीतरी म्हणजे मसाले वगैरे घालून मी ते पाणी पिते. आता ही जी मुसळी जी आहे ना, ती शिवमसाठी आणली होती, पण शिवम काही खात नाही आहे. याच्यात बदाम आहेत, मनुके आहेत आणि ओट्स आणि मक्का आहे. ते मी सकाळी खाल्लं थोडंसं दूध घालून. आता ह्याला काशीफळ भोपळा जो आहे तोही खाल्ला पाहिजे. म्हणजे आमच्या आईकडे ह्याला काशीफळ भोपळा म्हणतात, इथं डांगर भोपळा म्हणतात. याची भाजी शिवमला प्रचंड आवडती, म्हणून हिरवी मिरची आणि लसूण कुटला आणि कुटून ते घालून त्याची भाजी केलेली आहे. आता माझ्याकडे तीळ खूप झालेले आहेत, मग त्याचाही उपयोग झाला पाहिजे आणि या दिवसात तीळ खातातच ना, म्हणून मग मी तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण घालते भाजीमध्ये. 9:30च्या दरम्यान मी ब्लॅक कॉफी आणि ॲपल घेतला, अर्धाचा ॲपल घेतला. फळ रोज खायला पाहिजे हे माझ्या लक्षात राहत नाही आणि या दिवसात फळ खावंसं पण वाटत नाही आहे, पण काल मात्र मी अर्धं खाल्लं. यासोबतच पालकची डाळ बनवली होती. दुपारी जेवणामध्ये भरपूर सारी काकडी, थोडासा भात आणि दोन्ही भाज्या घेतल्या. काल माझ्याकडं खूप वर्षांनी कटोरी ब्लाऊज होता. कटोरी ब्लाऊज मला आवडत नाही शिवायला, पण खाली इतकाच फिनिशिंगनी तो शिवला ना की मी विचारू नका, मलाच प्रचंड आवडला. मग ब्लाऊज शिवता शिवता मी फेनल सीड म्हणजे बडीशोपचं पाणी पिले. नंतर 6 वाजता भूक लागली म्हणून थोडासा भात, यातला कमी गेला भात, आणि काकडी आणि दुपारची डाळ खाल्ली. संध्याकाळी मात्र झोपण्याच्या आधी मी ओव्याचं पाणी पिले. तर असा माझा आजचा दिवस संपलेला आहे. हलकं मात्र वाटतं, इंचेस लॉस झाल्यासारखं वाटतात, पण आता हे सोशल मीडियावर सांगितल्यामुळे मी मध्येच सोडून देऊ शकत नाही. हे मला पूर्ण करावंच लागणार आणि मी करणारच.